भाजपला राक्षसी भूक असल्याची जोरदार टीका अजित पवारांनी भाजपवर केली आहे। तर मागील 9 वर्षामध्ये पिंपरी चिंचवड शहर वाहतूक कोंडीच्या विळख्यात अडकल्याचंही ते म्हणाले। अजित पवार अपने गिरेबान में झांक के देखिए असं म्हणत रवींद्र चव्हाणांनी अजित पवारांना प्रत्युत्तर दिलंय। तर अजितदादांनी असं वक्तव्य करायला नको होतं, आम्ही आरोप केले तर अडचणी निर्माण होणार असल्याचाही हल्लाबोल त्यांनी केलाय। अजित पवारांवरील सिंचन घोटाळ्याच्या आरोपांचं काय झालं असा सवाल संजय राऊतांनी केलाय। तर फडणवीस आणि मोदींनी सांगावं याबाबत अशी राऊतांनी टीका केली आहे। राज्यभरात एकूण 70 उमेदवारांची नगरसेवक पदी बिनविरोध निवड झाली आहे। आतापर्यंत भाजपचे सर्वाधिक 44 उमेदवार बिनविरोध आलेत। त्या पाठोपाठ शिंदेंच्या शिवसेनेने दुसरा क्रमांक पटकावलाय। शिंदेंच्या शिवसेनेमध्ये तब्बल 22 नगरसेवक हे बिनविरोध निवडून आलेत, तर राष्ट्रवादीचे 2 उमेदवार बिनविरोध आलेत। निवडणूक आयुक्त हे सरकारच्या ताटाखालचं मांजर असल्याची टीका राऊतांनी केली आहे। उमेदवार बिनविरोध करण्यासाठी कुणाचे फोन आले ते तपासण्याची मागणीही संजय राऊतांनी केली आहे। तर सर्वत्र दबाव आणि पैशांचा वापर सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला आजपासून सुरुवात होणार आहे। महापालिकांच्या निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी आणि विरोधकांनी चांगलीच कंबर कसली आहे। भाजप आणि शिवसेनेच्या प्रचाराचा शुभारंभ होणार आहे। वरळी डोममध्ये आज महायुतीची पहिली प्रचार सभा होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंसह महत्त्वाचे नेते यावेळी उपस्थित असणार आहेत। पुण्यात भाजपच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनी समता भूमी येथून प्रचाराला सुरुवात करण्यात आली। खासदार मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये प्रचाराचा नारळ फोडण्यात आला। यावेळी मोठ्या संख्येने भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील उपस्थित होते। पुणे महापालिका निवडणुकीमध्ये कोट्याधीश असलेले उमेदवार आपलं नशीब आजमावतात। या यादीमध्ये माजी खासदार, आमदारांचे पुत्र, मुली, सुना यांच्या नावांचा समावेश आहे। सर्वाधिक श्रीमंत उमेदवारांमध्ये भाजप उमेदवारांनी बाजी मारली। महापालिका निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांना आज चिन्ह वाटप केलं जाणार आहे। तर निवडणूक लढणाऱ्यांची अंतिम यादी देखील प्रसिद्ध केली जाणार आहे। मुंबई मनपाच्या 227 जागांसाठी 1700 उमेदवार हे रिंगणात उतरलेत। संजय राऊत ठाकरे बंधूंची मुलाखत घेणार आहेत। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची पहिल्यांदाच एकत्र मुलाखत होणार आहे। संजय राऊतांनी एक्सवर ट्विट करत ही माहिती दिली। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या मुलाखतीला विशेष महत्त्व आहे। दरम्यान या मुलाखतीमध्ये ठाकरे बंधू काय बोलणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय। पुण्यात भाजप विरुद्ध रवींद्र धंगेकर असा सामना रंगणार आहे। प्रभाग क्रमांक 24 मधून गणेश बिडकर यांच्या विरोधामध्ये रवींद्र धंगेकर यांचा मुलगा प्रणव धंगेकर निवडणुकीच्या रिंगणात आहे। शिवसेना भाजपची युती न झाल्यानं बिडकर आणि धंगेकर आमने सामने आले। प्रभाग क्रमांक 24 कसबा गणपती, कमला नेहरू आणि केईएम हॉस्पिटल या प्रभागातून गणेश बिडकर आणि प्रणव धंगेकर हे आमने सामने आहेत। जळगाव महापालिका निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेनेतील निष्ठावंत कार्यकर्त्यांची बंडखोरी समोर आली आहे। जितेंद्र मराठे आणि स्वप्नील परदेशी अपक्ष म्हणून मैदानात आहेत। तर बंडामुळे उर्वरित 63 जागांवर महायुतीची कसरत वाढली आहे। छत्रपती संभाजीनगर पालिका निवडणुकीतून 554 उमेदवारांनी माघार घेतली आहे। यामुळे आता निवडणुकीच्या रिंगणात 115 जागांसाठी 859 उमेदवार रिंगणात आहेत। जळगाव महापालिका निवडणुकीमध्ये भाजप शिवसेना महायुतीचे 12 उमेदवार मतदानापूर्वीच बिनविरोध विजयी झाले। त्यामुळे आता 63 जागांसाठी 321 उमेदवार हे रिंगणामध्ये आहेत। सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी 1230 पैकी 493 जणांची माघार आहे। तर आज 102 जागांसाठी 737 उमेदवारांना चिन्हाचं वाटप होणार आहे। मालेगाव महापालिकेच्या निवडणुकीमध्ये 84 जागांसाठी 526 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते। त्यापैकी 225 उमेदवारांनी माघार घेतली आहे। आता 301 उमेदवार हे रिंगणात उतरले।
सांगली महापालिकेच्या निवडणुकीतून 301 उमेदवारांनी माघार घेतली, त्यामुळे आता 381 उमेदवारांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. अकोल्यामध्ये भाजपने प्रभाग क्रमांक 20 मधून अत्यंत सर्वसामान्य घरातील तरुणाला नगरसेवक पदाची उमेदवारी दिली आहे. ही बाब सध्या संपूर्ण शहरामध्ये चर्चेचा विषय ठरते. मंगेश झिने असं या तरुणाचं नाव आहे. जळगाव नगराध्यक्षांच्या पदग्रहण सोहळ्याला विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना आमंत्रण नसल्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात आली. याबाबत मुख्याधिकाऱ्यांकडे नगरसेवकांनी रोष व्यक्त केला. नगरपालिका निवडणुकीमध्ये यश मिळाल्याने निकालानंतर फक्त 10च दिवसात अपप्रवृत्तीने पुन्हा तोंड वर काढलाय, असा आरोप आमदार अनिल पाटील यांनी केला. गेल्या 6 वर्षांपासून मी आमदार असताना माजी आमदारांचे अपप्रकार बंद केले होते, असा दावा देखील त्यांनी केला. अहिल्यानगर महानगरपालिकेची निवडणूक रंगतदार होण्याआधीच केडगावमध्ये मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. माजी काँग्रेस जिल्हाध्यक्ष भानुदास कोतकर यांनी अचानक माघार घेतल्यामुळे चर्चांना उधाण आलंय. त्यांच्यावर राज्यातील एका मोठ्या नेत्यांचा दबाव असल्याची देखील चर्चा पहिल्या नगरमध्ये सुरू आहे. अशातच या प्रभागामध्ये तरुणांनी एकत्र येऊन पॅनल उभारले. उल्हासनगर महापालिकेच्या निवडणूक विभागाने शहरभर जनजागृती करण्यासाठी बॅनर लावले. मात्र या बॅनरवर जो मराठी कलाकार मतदानासाठी जनजागृती करतोय त्याच्या बोटाला चुकीच्या ठिकाणी शाई लावल्याचा फोटो टाकण्यात आलाय. त्यामुळे महापालिकेच्या या बेजबाबदार कार्यप्रणालीवर शहरभर मोठ्या प्रमाणामध्ये टीका होतीये. मावळ तालुक्यामध्ये शिवसेना उभाटाला मोठा धक्का बसलाय. प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेला सोड चिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केलाय. या प्रवेशामुळे मावळच्या राजकीय वर्तुळामध्ये मोठी खळबळ उडाली. अंबरनाथ नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष तेजश्री करंजुले पाटील यांनी आपल्या नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. भाजप नेते चित्रा वाघ, आमदार किसन कथोरे, आमदार कुमार आयलानी यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. अंबरनाथ नगर परिषदेमध्ये शिंदेंची शिवसेना हा सर्वात मोठा पक्ष ठरलाय. राज्यात मनपा निवडणुकीचे वारे वाहत असताना जिल्हा परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेची तयारी सुरू आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आदेशाने ज्या जिल्ह्यात महानगरपालिका निवडणूक नाही अशा ठिकाणी शिवसेनेकडून मिशन झेडपी मोहीम हाती घेण्यात आली. त्यातच आता धाराशिवमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे संपर्क प्रमुख आणि माजी आमदार राजन साळवी यांनी जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक घेतली. महापालिका निवडणुकीमध्ये मतदारांनी मोठ्या संख्येने मतदानाचा हक्क बजावावा यासाठी मुंबई महानगरपालिकेने जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. जनजागृतीचा एक भाग म्हणून मुंबई महानगरातील मुख्य रस्त्यांवर मतदानाविषयी संदेश देणारे मोठे होर्डिंग झळकवण्यात आले.